शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आज निकष निश्चित करण्यासाठी मंत्रीगट आणि सुकाणू समितीची बैठक होतीये। मात्र दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद असल्याचं समोर आलेलं आहे। सरकार निर्णयामध्ये आम्हाला विचारात घेत नाही, त्यामुळे मंत्रिगटाच्या बैठकीआधी जी सुकाणू समितीची बैठक होणार आहे त्यामध्ये सरकारनं बोलवलेल्या बैठकीला जायचं की नाही ते ठरवू, असं सुकाणू समितीचे सदस्य विश्वास उडगी आणि अजित नवले या दोघांनी म्हटलंय। या सर्वांशी बातचीत केली आहे। याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ 10,000 रुपये मदत मिळावी अशी घोषणा केलेली आहे। मात्र 5 दिवस उलटूनही शेतकऱ्यांना ही मदत मिळत नाहीये। काय त्याची कारण आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुकाणू समितीचे समन्वयक डॉक्टर अजित नवले आपल्या सोबत आहेत। सहकार मंत्री आता सांगतात की 25 तारखेपर्यंत आम्ही ते अंमलबजावणी त्याची करण्याचं नियोजन करतोय। यापूर्वी अशी घोषणा करण्याआधी काही SLBCची बैठक, बँकर्सना विश्वासात घेणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं असं वाटत नाही। मुळात या आंदोलनाची जी मागणी आहे ती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा ही मागणी आहे। या पार्श्वभूमीवर जी बैठक झाली त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री गटाचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सर्वांच्या समोर प्रेस मीडिया समोर सांगितलं की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचं कर्ज आम्ही आत्ता माफ करतोय आणि उद्या त्यांनी बँकेत जावं, उद्यापासून त्यांना नवं कर्ज मिळायला सुरुवात होईल। आणि त्यांनी सर्वांच्या समोर हे सांगितलं की त्या कर्जाची हमी हे राज्य सरकार घेतंय, त्याच्या अगेन्स्टमध्ये सर्व अल्पभूधारकांना कर्ज मिळेल। ही होती त्यांची कमिटमेंट, ज्याच्यावर आपण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला होता। 10,000 रुपयाचा मुद्दा कुठेही चर्चेला आलेला नाही आहे, त्याच्याबाबत आमचा कोणताही प्रस्ताव नाही आहे आणि आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारचे तुकडे फेकणं कृपा करून त्यांनी बंद करावं। ती काही आमच्या शेतकऱ्यांची मागणी नाही आहे आणि त्यामुळे ते काय म्हणतायत त्याच्याबद्दल त्यांना आम्ही आजच्या बैठकीमध्ये विचारणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे या 10,000 रुपयाचा जो GR त्यांनी काढला त्याच्यामध्ये ज्या अटी त्यांनी 10 कॉलममध्ये टाकलेल्या आहेत तो शेतकऱ्याचा संताप वाढवणाऱ्या अटी आहेत। शेतकऱ्यांच्या अत्यंत जाचक स्वरूपाच्या गोष्टी लादून त्यांनी संबंध ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या सरकारच्या विरोधातला असंतोष हा भडकवलेला आहे आणि म्हणून या अशा प्रकारच्या GRचं काय करायचं याचा निर्णय आम्ही आता सुकाणू समितीमध्ये घेणार आहोत। प्रचंड तीव्र प्रतिक्रिया ग्रामीण महाराष्ट्रातून उमटत आहेत आणि सरकारला हे भारी पडेल याच्याबद्दल आम्हाला आमच्या मनात शंका वाटत नाही। या निकषांवरती नेमके आक्षेप काय आहेत आपले, एक थोडक्यात सांगा। मुळात हे 10,000 रुपयाच्या बद्दलचे आक्षेप म्हणजे अत्यंत भयानक आहे। उदाहरणार्थ त्यांनी सांगितलंय की तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाकडे तर तुम्हाला हे 10,000 रुपये मिळणार नाही। ग्रामीण भागामध्ये 30-40 हजार रुपयाची साधी गाडी शेतकरी विकत घेतो, घरात आजारी माणसं असतात, दूध व्हायचं असतं, भाजीपाला व्हायचा असतो। 30-40 हजाराची गाडी त्याच्याकडे आहे म्हणजे तो श्रीमंत झाला असं आकलन सरकारचं असेल तर ते क्यू केले पाहिजे। या आकलनाबद्दल सरकार असं म्हणतंय की जे लोक पंचायत समितीत निवडून गेलेत, जिल्हा परिषदेत निवडून गेलेत, दूध संघात निवडून गेलेत तर या लोकांना अशी मदत मिळणार नाही। म्हणजे या सरकारने असं जाहीर केलंय, अधिकृतरित्या कबूल केलंय की ज्या अर्थी ते निवडून आलेले आहेत त्या अर्थी ते श्रीमंतच असले पाहिजे, म्हणजे श्रीमंत असणारेच लोकशाहीमध्ये निवडून येतात। या प्रकारचं आकलन जर सरकारचं असेल तर मला वाटतं या आकलनाची क्यू केली पाहिजे। चंद्रकांत दादाबद्दल पुरेसा आदर व्यक्त करून मी म्हणतो की त्यांनी तर त्या अटी वाचाव्यात, म्हणजे आपल्या सरकारने काय केविलवाण्या प्रकारच्या अटी लादलेल्या आहेत, किती हास्यास्पद त्या आहेत हे त्यांच्या जरा लक्षात येईल। निकष ठरवल्यानंतर आज निकष निर्धारण समितीची बैठक बोलवण्यात आली, काय प्रयोजन आहे? मुळात आज जी बैठक आहे ती चंद्रकांत दादा पाटील असं म्हटले होते की जे श्रीमंत कॉर्पोरेट्स आहेत, श्रीमंत व्यावसायिक आहेत, आमदार खासदार आहेत, ज्यांना कर्जमाफीची गरज नाही त्यांच्यासाठी म्हणून काही निकष लादायचे आहेत। गरीब शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना, संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यापासून रोखण्यासाठी निकषांचं कोणतंही प्राविधान नाहीये। आज ते जे काय म्हणतायत, आज त्यांनी त्याच्यासाठी बैठक बोलवलेली आहे। त्या 10,000च्या निकषाबद्दल आम्हाला कोणाला विचारलेलं नाही, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। आज जे निकष ठरवले जाणार आहे त्याच्याबद्दल आम्ही बसणार आहोत। त्या बैठकीला जायचं की नाही जायचं इथपासून आम्ही आपल्या सगळ्या मंडळात आम्ही चर्चा करू। कारण असं आहे की त्या निकष समितीचं ज्यांनी नाव दिलेलं आहे त्या निकष समितीचं नाव त्यांनी दिलंय थकीत कर्जमाफी निकष समिती। म्हणजे थकीत कर्जमाफी समिती हे नाव देतानाच आम्ही बिगर थकीत जे कर्जदार आहेत त्यांचा विचार करणार नाही। हे बैठक होण्यापूर्वीच जर ते जाहीर करत असतील तर अशा प्रकारच्या वाटाघाटीला आणि बैठकांना जायचं का नाही याचा निर्णय आम्हाला सुकाणू समितीत करावा लागणार आहे। कारण मी शेवटचं संपवतो, कारण जी बैठक झाली त्याच्यामध्ये थकीत बिगर थकीत हा फरक करणार नाही आणि जमीन धारणा हा सुद्धा फरक करणार नाही असा शब्द दिल्यामुळेच आंदोलन स्थगित झालेलं आहे। आता ते जर एक एक शब्द पुढे करत असतील तर या शब्दांचा काय पंचनामा करायचा तो ग्रामीण महाराष्ट्रात चौका चौकामध्ये होईल, बैठकांमध्ये याचे निर्णय होणार नाहीत।
निश्चित. तर आपण आपल्यासोबत आता सध्या ऑल इंडिया बँक असोसिएशनचे पण पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडनं बँकांची जी अडचण आहे ती काय ती समजून घेऊयात. मला सांगा, जिल्हा बँका ऑलरेडी अडचणीत आहेत, त्याखेरीज आता पालकत्व राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका घेणार आहेत. हे सगळं होत असताना सुद्धा शेतकऱ्यांना हवी ती मदत मिळत नाही आहे. काय कारण आहे? पहिली गोष्ट आहे, आत्ता आम्ही मागच्या रविवारी जे काही सरकारने कमिटमेंट दिली, आता नवलेंनी सगळं नीटपणे सांगितलेलं आहे, ती कमिटमेंट सरकारने पाळणं याच्याऐवजी सरकारने स्वतंत्रपणे एकतर्फीपणे युनिलॅटरली काही निर्णय जाहीर केलेत. त्याचा आमच्या सुकाणू समितीची काहीही संबंध नाही. आता तुम्ही जो प्रश्न विचारता की बँकांनी अडचण निर्माण केल्या का, नाही, बँकांनी कोणत्याच अडचण निर्माण नाही केल्या. बँकांची थकीत आणि बुडीत कर्ज राष्ट्रीयकृत बँकांची मोठी आहेत, तो त्यांचा एक स्वतंत्र प्रश्न आहे. ती मोठ्या बड्या भांडवलदारांनी थकवलेली आहेत, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी थकवली आहेत, ती कशी वसूल करायची हा त्यांचा एक प्रश्न आहे आणि ते एक संकट झालं आहे बँकांना. जिल्हा सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये 31 पैकी जवळजवळ 16 बँका ह्या आज प्रशासकाच्या अंडर आहेत आणि बाकीच्या ज्या बँका आहेत त्या चांगल्या आहेत, परंतु एकूणच डिमॉनिटायझेशनच्या कालखंडामध्ये त्यांची ॲक्युम्युलेटेड कॅश ही हजारोंनी, म्हणजे साधारणपणे माझ्या अंदाजाने 21,000 कोटीपेक्षा जास्त आहे, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेलीच नाही आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत 400 कोटी रुपयापेक्षा जास्त व्याज हे त्यांना कॅश तिथल्या तिथे ठेवून बोजा घ्यायला लागतोय. हे अन्यायकारक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डने त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सुद्धा त्यांचे हातपाय बांधलेले आहेत. म्हणजे ते नवीन धंदा करत नाही, नवीन कर्ज वाटप करणं शक्य नाही, नवीन त्यांची आलेली कॅश घेतली जात नाही आहेत. म्हणजे त्या बँकांचा गळा घोटण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. ही माझी तक्रार आहे. बँकवाले म्हणून तक्रार आहे, शेतकरी म्हणून पण तक्रार आहे. आता अशा वेळेस तुम्ही 10,000चा निर्णय काढलात, मग त्या GRला काही अर्थ आहे का? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा GR, तर हे जे सगळे निकष आहेत ते निकष शेतकऱ्यांवरती अन्याय करणारे आहेत असं सुकाणू समितीच्या सदस्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुन्हा पुढे काय होतं आहे या बैठकीकडे, याकडे महाराष्ट्राची नजर लागलेली आहे.